भारत पाक सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। अभिषेक शर्मानं पाकला धुतलं तर तू बॉल टाकरे। पहिल्याच बॉलवर 6 मारत अभिषेक शर्मानं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं तर शुभम गिल आणि अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रऊफ सोबत खडाजंगी। भारत पाक सामन्यामध्ये पाकचा साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची गोळीबाराची ॲक्शन। AK-47 ची बंदूक घेऊन गोळ्या मारण्याची ॲक्शन केली। ती कुणासाठी ॲक्शन करून त्यानं शहीद आणि पहलगाम मधील मृतांचा अपमान केला। पाकच्या साहिबजादा फरहाननं वादग्रस्त बंदुकीची ॲक्शन केल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे। संजय राऊतांकडून पाकची दलाली सुरू। जय शहांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या राऊतांच्या टीकेवरून नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। सांगोला तालुक्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी। विधानसभा आणि विधान परिषदेचे ओबीसी आमदार गट तयार करणार। गटाचे अध्यक्षपद विजय वडेट्टीवारांना देणार। परिणय फुकेंची माहिती। GR-मुळे ओबीसींवर अन्याय होत असल्यास ओबीसींसोबत राहणार परिणय फुके यांची भूमिका। जरांगे भोवतीच्या लोकांनीच माझी गाडी जाळली। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगेंवर आरोप। जालन्याच्या नीलमनगर भागात रात्री अज्ञातांनी वाघमारेंची गाडी पेटवल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। शहाद्यात उद्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार। बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी मोर्चा काढला जाणार। विक्रोळीतील टागोरनगरमध्ये कबूतरखाना होऊ देणार नाही। पालिकेनं कबूतरखाना सुरू करण्याची हिम्मत करून दाखवावी। कबूतरखान्यावरून आमदार सुनील राऊत आक्रमक।